तर वळूयात पुढच्या बातमीकडे। लाडकी बहीण योजनेत 6 बदल करण्यात आलेत। नवविवाहित महिलेच्या पतीचं रेशन कार्ड ग्राह्य धरलं जाणार आहे। दर शनिवारी ग्राम समितीतर्फे लाभार्थीचं यादी वाचनही होणार आहे। इतिवृत्ताची वाट न पाहता तात्काळ अंमलबजावणीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेत हे बदल करण्यात आलेले आहेत। एकूण 6 बदल हे सुचवण्यात आलेले आहेत। तर दर शनिवारी लाभार्थ्यांचं यादी वाचन देखील होणार आहे आणि इतिवृत्ताची वाट न पाहता तात्काळ अंमलबजावणी करावी असे आदेशही देण्यात आलेले आहेत। लाडकी बहीण ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे महायुती सरकारची आणि त्यासाठी काही बदल करण्यात आले। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, हे महत्त्वाचे 6 बदल करण्यात आलेले आहेत। कशा पद्धतीने त्याचा फायदा या महिला वर्गाला होणार आहे? नक्कीच आपण ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जर इतिहास बघितला तर ही मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर ही योजना लागू करण्यात आली आहे। आणि मध्य प्रदेशमध्ये जेव्हा ही योजना लागू करण्यात आली होती तिचा फायदा विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात झाला होता। त्यामुळे महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना लागू करण्यात आली। त्यामुळे ही योजना जी आहे तर विधानसभा निवडणुकीपूर्वी घराघरापर्यंत प्रत्येक मतदार महिलांपर्यंत पोहोचायला पाहिजे असा प्रयत्न महायुती सरकारकडून नक्कीच असणार आहे। आणि त्यामुळे ही योजना लागू झाल्यापासून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे स्वतः या योजनेत लक्ष घालून आहे। ज्यावेळी या योजनेत काही त्रुटी येत आहेत त्या त्रुटीमध्ये दुरुस्ती करण्याचं काम सुरू आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करतात। आणि यात आता आणखी 6 महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। कारण की या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेला व्हावा, प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचावा यासाठी हे महत्त्वाचे बदल करण्यात आले। यात पहिला आणि महत्त्वाचा बदल म्हणजे पोस्ट बँक खातं जे आहे ते आता ग्राह्य धरलं जाणार आहे। आपण जर बघितलं तर अनेक ग्रामीण भागात महिलांचे नॅशनल बँकमध्ये खातं नसतात किंवा अनेकदा खाते बंद पडले असतात किंवा अनेकदा KYC झालेली नसते। त्यामुळे या सगळ्या अडचणी लक्षात घेता महिलांना पोस्ट मध्ये ज्यांचं खातं असेल त्यांचं ते अकाउंट देखील आता ग्राह्य धरलं जाणार आहे। सोबतच ग्राम समितीतर्फे प्रत्येक शनिवारी या सगळ्या योजनेत लाभार्थी जे आहेत त्यांचा आढावा घेतला जाणार आहे। त्यामुळे ग्रामीण भागात ही योजना कशी पोहोचेल आणि ग्रामीण भागातील महिलांना याचा लाभ कसा मिळेल यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे। आणि त्यासाठी आता ग्राम समितीतर्फे जे आहे दर शनिवारी आढावा घेतला जाणार, किती महिलांना याचा लाभ मिळालेला आहे, किती महिलांचे फॉर्म पेंडिंग आहे किंवा यात आणखी किती महिला प्रलंबित आहे ज्यांना याचा लाभ मिळणार त्यांना तो लाभ कसा देण्यात येईल या सगळ्या गोष्टी आता बघितल्या जाणार आहेत। त्यामुळे हे 6 महत्त्वाचे बदल जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यात केंद्राच्या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना देखील आता यापुढे याचा लाभ मिळणार आहे। सोबतच नवविवाहित महिला जी असेल तर नवविवाहित महिला जर लग्न करून आली तर त्याचे बरेचदा तात्काळ डॉक्युमेंट होत नाही, कागदपत्र नसतात। त्यामुळे तिचे पतीचे कागदपत्र जे आहेत ते ग्राह्य धरले जाणार आहे। सोबतच जे आहे तर परराज्यातून जर एखादी महिला लग्न करून आपल्या राज्यात महाराष्ट्रात आले असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तिच्या पतीचे जे कागदपत्र आहे महाराष्ट्रातील ते ग्राह्य धरले जाणार आहे। त्यामुळे एकंदरीत हे जे 6 बदल आहे ते अत्यंत महत्त्वाचे समजले जात आहेत। आणि हे याचा एकच हेतू आहे तो म्हणजे प्रत्येक महिलांना याचा लाभ कसा मिळेल आणि गावागावा खेड्यापर्यंत या मुख्यमंत्री लाडली बहीण योजना पोहोचली पाहिजे या हेतूने आता महायुती सरकारकडून पावलं उचलली जात आहे आणि त्यामुळेच हे 6 बदल करण्यात आलेले आहेत। प्रज्ञा, नक्कीच, आणि याचा लाभ जो आहे तो महिलांना होईल असं म्हटलं जातंय। आणि येत्या काळामध्ये अशाच पद्धतीचे बदल जे आहेत ते बदल महिलांकडूनही अपेक्षित होते आणि महिलांनी या संदर्भातली मागणी सुद्धा केलेली होती आणि त्यानंतर हे बदल आपल्याला पाहायला मिळतात। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।